इम्पॅक्ट प्लेअर जो पूर्वी होता त्याला ज्याला रिप्लेस केलं तो सामन्यातून बाद झालाय आणि आता लगेचच सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात. सुपर ओव्हरचा थरार. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय. फिल्डर धावतोय, झेल होईल का? प्रयत्न केला, अपुरा पडला. बॉल आतमध्ये थांबलाय. 2 धावाने सुरुवात झाली या मॅचची. 2 धावा मिळताना दिसत आहेत फलंदाज रोहित खरातच्या खात्यामध्ये. शेवटचा सामना तो देखील सुपर ओव्हर मध्ये संपलाय. मॅच टाय झाली, बरोबरी सुटली आणि सुपर ओव्हरच्या थराराला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल 2 धावा मिळून देतोय रोहित खरातला. टार्गेट सेट होईल आता. आणखीन एक महत्वाची माहिती, सुपर ओव्हर टाय झाली तर परत सुपर ओव्हर खेळवली जाईल. जोपर्यंत टाय होते मग सकाळ झाली तरी चालेल, सुपर ओव्हरचा रिझल्ट येईपर्यंत विजेता मिळणार नाही. पहिल्या बॉलवर 2 धावा, कारण हे बदललेले नियम आहेत. अन्याय कोणावरच होणार नाही हे पाहिले आता आयसीसीने देखील, मेलबर्न क्रिकेट क्लबने देखील. नियम बदललेत क्रिकेटमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल घेऊन विक्रांत त्याच्या समोर असेल. रोहित खरात. पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅनला टर्न होतोय बॉल. सीमारेषा पलीकडे जाईल. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चौकार आलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6 धावा. चांगला स्विच हिटचा फटका. सर्वच फटके या खेळाडूच्या खात्यामध्ये आहेत, भात्यामध्ये आहेत. परंतु किती धावांचं लक्ष्य प्रस्थापित करेल संघ श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हे आपल्याला पाहायचंय. एक लक्ष्य प्रस्थापित होईल. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये मैदानामध्ये उतरेल कोयंडे 11 कालवीचे फलंदाज. tenniscricket.in वर ही स्पर्धा टेलिकास्ट होते. लगेचच याला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला हिट करा. बोल तयार. पुढचा बॉल विक्रांत. रोहितसाठी दबाव दिसतोय. चौकाराचा बाहेर फेकलाय बॉल. पंचांचा इशारा येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि पायामध्ये थोडासा क्रॅम्प दिसतोय. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता आकार घेते. धावा वाढतायत. धावा होत आहेत 8. 2च बॉलचा खेळ संपलाय. स्टंपच्या अगदी जवळून गेला बॉल. पहा मंगेश वैती एस्टनच्या मागून. त्याला वाटलं की स्टंपला जर लागला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. शेवटच्या मॅच मध्ये आपण आहोत आणि शेवटचा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. सर्व प्रेक्षक स्तब्ध सुन्न करणारा सामना रंगला आणि आता सर्व प्रेक्षक शांत झालेले आहेत. पुढचा बॉल नर्सिंगसाठी. नर्सिंगने देखील स्विच हिटचा प्रयत्न केलाय. बीट केलंय या बॉलवर. कधी आपण पाहतोय वरचढ ठरतायत फलंदाज तर कधी गोलंदाजाचा पलटवार. हे या मॅच मध्ये सातत्याने तुम्ही पाहिलंय. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न नर्सिंग पालम पल्लेचा. विकेट कीपर आकाश यष्ट्यांना चिटकून पडल्यानंतर वेगाने गेला बॉल. त्याच्या हातात थांबला. डॉट बॉल येतोय. 3 बॉल संपले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. चौथा बॉल विक्रांत. चौथा बॉल हवेत आहे. फिल्डर स्वतः विक्रांत खाली चाललाय. आउट होईल फलंदाज. हो झेल पकडलाय. नर्सिंग पालमपल्ले आउट. नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. यस डीजे.
नरसिंग पालमपल्ले परतलाय. शेवटची जोडी मैदानामध्ये आता असेल. विकेट प्राप्त झाली आहे. बॅटची वरची कडा, बॅटचा स्विंग चांगला होता परंतु टॉप पेच घेतल्यानंतर एक चांगला झेल विक्रांतने टिपलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. एक वाईट बॉल, एक डबल, एक चौकार आल्यानंतर 8 धावा फलकावर लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही या सुपर ओव्हर मधला शिल्लक असेल. स्वप्न एकच होतं दोन्ही संघाचं की ही स्पर्धा जिंकावी. शेरू लोहार मैदानामध्ये खेळण्यासाठी, राहुल लोहार, शेरू लोहार फलंदाजीसाठी दाखल होतोय. पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला हा सामना रंगला त्यावेळेला शेरू लोहारने दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना चांगला खेळ दाखवला. 28 धावा केल्या होत्या. तो आता फलंदाजीसाठी. 28,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूबच्या tenniscricket.in या वाहिनीवर आणि तेवढेच व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक इथे असतील. प्रचंड गर्दी. सर्वच्या सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. त्यांचा पैसा वसूल झालाय. फायनल मॅच अशी होईल कोणी विचारही केला नव्हता स्वप्नात देखील. आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलंय. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं या चॅम्पियन्स ट्रॉफीचं. पुढचा बॉल, 5वा बॉल, फुल टॉस, चूक केली आहे. बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, फुल टोल, षटकार. थँक्यू डीजे. नो बॉल कळवलाय पंचांनी. फुल टॉस होता, बीमर होता. बीमर बॉल पाठवला लॉंग लेगला शेरू लोहारने. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ संघ ठरताना दिसतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे. षटकार आलाय. 15 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा केतन, सर्व खेळाडू, श्रेयश जात आहेत गोलंदाजाकडे की हे तू काय केलं. थोडस शांत डोक्याने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल असेल. फलंदाज सज्ज होईल. राहुल शेरू लोहार. टीमची धावसंख्या 15. सुपर ओव्हर मध्ये बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. 1 धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चूक झाली त्याच्यानंतर कमबॅक केलं. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलाय. येतोय. एकच धाव या बॉलवर येते. त्याच्यामुळे आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 16. टार्गेट सेट होईल. सेकंड इनिंग मध्ये सामना जाईल. ज्यावेळेला फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरेल कालवीचा संघ. कोयंडे 11 कालवीने देखील काय प्रवास केला या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे यांनी देखील थक्क करणारा प्रवास केला. 4 दिवस रंगले. 5व्या दिवसामध्ये फायनल मॅच. इनसाइड आउट. बॉल चाललाय कव्हर्सला, सीमारेषा पलीकडे. रोहित खरातचा या स्पर्धेतला एक्स्ट्रा कव्हरला मारलेला 3रा षटकार. रोहित खरात या टीमचा रेम्बो आहे आणि रेम्बो सारखा तो खेळला. त्याची बॅट बंदूक बनली आणि हे फ्लोरोसंट ग्रीन कलरचे चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडलेत. षटकाराने सुपर ओव्हर समाप्त. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. पहिलं सत्र संपल्यानंतर 22 धावा करायच्या. 23. 4 षटकार मारावे लागतील कोयंडे 11 कालवीला सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. रोहित मॅन सुपरस्टार या टीमचा एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारणं कठीण गोष्ट आहे आणि तो षटकार मारलाय. परंतु विरोधी टीम मध्ये महाराष्ट्राचा बाईक सम्राट आहे. तो फलंदाजीसाठी जाईल का. केतन मात्रेने असे सामने कित्येक वेळेला जिंकून दिलेले आहेत. तो मैदानाच्या आतमध्ये आता जाईल का हे पाहायचंय. आकाश चिंदारी या टीमचा कॅप्टन कोणती भूमिका घेतोय, कोणता खेळाडू मैदानामध्ये जातोय हे आपल्याला येणारी वेळ सांगेल. परंतु आता वेळ झाली आहे डीजे सुरभीची. या पण ऐकू एक चांगलं संगीत. येस डीजे.
शकतात. प्रतीक स्पोर्ट्सचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन ज्यांनी या स्पर्धेला टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. समर्थ स्पोर्ट्स त्यांचे मनपूर्वक आभार. ब्रॉडकास्टिंग टीम tenniscricket.in आपलं मनपूर्वक आभार. हॉटेल वसंत विजय आपलं मनपूर्वक आभार. इतर सर्वच सहकारी GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी या स्पर्धेमध्ये मालिकावरची बाईक दिली त्यांचं मनपूर्वक आभार. हॉटेल वसंत विजय, बाळा कोळंबकर, दिग्विजय कोळंबकर आपलं मनपूर्वक आभार. आता जाऊया मॅच कडे. 6 बॉल 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जिंकेल कोण? प्रश्न गुलदस्त्यात. या प्रश्नाचं उत्तर पुढील आता किती मिनिटं सांगू? 6 मिनिटांमध्ये तुमच्या भेटीला येईल. 6 बॉल, प्रत्येक बॉल एका मिनिटाचा ठरू शकतो कारण शेवटची मॅच आहे. 6 बॉल 23 धावा हे समीकरण आहे. कोणताच प्रेक्षक आता जागेवरून हल्लेला नाहीये. 4:30-5 वाजल्यापासून हे सर्व प्रेक्षक आलेले आहेत, परंतु त्यांना काय माहित असा फायनलचा सामना रंगू शकतो. 2 सेमीफायनल थोडेसे एकतर्फे झाले, परंतु फायनल मॅचची कहाणी काही वेगळीच लिहिली होती नियतीने आणि देवाने. शेवटचा षटकार पहा कसा मारला आपल्या मेगा स्क्रीनवर रोहितने. एक्स्ट्रा कव्हरला मागचा पाय वाकवत असताना काय फटका होता. प्रॉपर टायमिंग. हा खेळाडू उद्याचं भविष्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव करेल. हा खेळाडू हे आत्ताच लिहून घ्या माझ्याकडून. या खेळाडूच्या नावाची चर्चा होईल. हा खेळाडू चमकेल याच्यामध्ये शंकाच नाहीये. अफलातून बॅटिंग त्याने केली आहे. चांगलं क्रिकेट तो खेळलाय. कव्हर्सला फटके मारणं ते देखील या स्पर्धेमध्ये 3 कव्हर्सला षटकार मारणारा एक मात्र लेफ्टी बॅटर तो आहे. हे मात्र विशेष. केतन मात्रे मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज होईल. केतनच्या बरोबरीने आकाश चिंदारिया. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वाकळण गावचा खेळाडू केतन मात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट. 32 मालिकावीराच्या बाईक जिंकलेला खेळाडू. 4 4 व्हीलर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जिंकलेले आहेत. असा केतन मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 23. गोलंदाजीसाठी सनी कसबे. सनी कसबेचा पहिला बॉल. 23 धावांची आवश्यकता असेल. पहिला बॉल पुढे टाकलाय. ओव्हर द बॉलर हेड. बरोबर प्रेक्षकांमध्ये. पहिल्या बॉलवर केतन खेळतोय टनाटन. बॉल सीमा पार. षटकार. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये. बॉल प्लॉटच्या बाहेर जाईल. 6 धावा मिळतात. डाव पलटणारा बना कारण खेळाडू तर आधीच भरपूर आहेत. हा खेळाडू डाव पलटू शकतो. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. त्याच्यानंतर आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू मध्ये धावा करायच्या 17. एका टीमला खतरा. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. प्रयत्नात जीव ओतावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर आपण असंच म्हणत नाही. आज तोच प्रयत्नात जीव ओतताना दिसताना दिसेल का खेळाडू केतन, परंतु त्याच्या समोर सनी कसबेचं आव्हान आहे. पहिल्या बॉलवर षटकार. सनी कसबे मॅजिशियन पुन्हा एकदा तयार बॉलिंगसाठी. फुलर लेनचा बॉल. एक हात सुटलाय. फिल्डर आहे, नाही सोडणार. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करत असताना तिथे तैनात होता. राहुल सातवने झेल टिपलाय. फलंदाज बाद. शेरू लोहारने झेल टिपलाय. फलंदाज बाद. शेरू लोहार या स्पर्धेमध्ये आय थिंक मी बरोबर असेल तर 12 झेल ऑलमोस्ट त्याने टिपलेले आहेत. 12 शिकार जर गोलंदाजांनी केलेले असतील तर त्याने झेल देखील तसे टिपलेत. एक हात निसटला आणि निसटल्यानंतर पहा शेरू लोहार नावाची भिंत. त्याने हा झेल त्याने हा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. आवाज द्या. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये समीकरण आहे 4 चेंडू 17 धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पलटवार इथे केलाय. मगाशीच उल्लेख केला होता. प्रयत्नात जीव होता, जे नशिबात नाही ते पण सहज मिळतं. हा सनी कसबे आहे. सनी कसबेच्या विरुद्ध हल्ला झाला, तो प्रति हल्ला करतो. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मॅच ऑन म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे दोन्हीही संघातील खेळाडूंच्या डोक्याच्या शिरात आणल्यात. असा हा सामना इथे रंगतोय. 4 बॉल
शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज तुळजापूरचा कृष्णा गवळी, हा देखील मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. तुळजापूर मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. मागच्याही मॅच मध्ये चांगला खेळला, त्याच्यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. आदरणीय संजय पोतने साहेबांची ती स्पर्धा रंगते मुंबईमध्ये. पुढचा बॉल सनी कसबे, 4 बॉल 17 धावा. हे समीकरण पुढे टाकलाय, अक्षरशः लपेटलं या बॉलला. डीप मध्ये फिल्डर येतोय, 1 धाव इथे मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. या बॉलवर एक मोठा फटका मारणं गरजेचंच आहे. टीम मैदानामध्ये खेळत असताना कोइंडे 11 कालवीसाठी हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. सनी कसबेसाठी कोइंडे 11 कालवी कडून स्वतः कर्णधार आकाश चिंदारिया, ज्याचं नाव आकाश आहे, आकाशाला भेट, आकाशाला गवसणी घालून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. 3 बॉल 16 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा धडाका पाहिजे, या बॉलवर एक मोठा धमाका पाहिजे. आकाश सज्ज होतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन सज्ज आहेत. कव्हर्स लाईक फिल्डर सेट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या बिलकुल मध्ये सर्व प्रेक्षक आता उभे झालेत आपल्या जागेवर, आनंद घेतात या सामन्याचा. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का ही देखील लढत, हे पाहायचंय. हा बॉल महत्वाचा आहे सनी कसबेचा. समोर आकाश चिंदारिया. 3 बॉल 16. उडवलाय, हो आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आपली वेळ आपल्याच हातात असते. काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते सिद्ध होतंय. आज वेळ कोणाची, रात्रीचा जल्लोष कोण करेल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कुठेही जाऊ नका. सामना आवडलाय का? रात्र झाले तरी देखील टाळ्या पाहिजे सगळ्यांकडून. एकदा होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या. प्रत्येक प्रेक्षकाने टाळी वाजवणं गरजेचं आहे. वाह काय सामना. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. धावांची आवश्यकता. आत्मनिर्भर भारत, हा आत्मनिर्भर आकाश ठरेल का? कारण टीमचा कॅप्टन आहे. स्वतः या टीमला फायनलचं तिकीट तर मिळवून दिलंय, ही ट्रॉफी जिंकून देईल का? बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅजिशियन सनी कसबे स्वतःशीच बोलतोय, विचार करतोय, मी काय चूक केली, कुठे बॉल टाकायला पाहिजे. चला जास्त मॅच मध्ये वेळ घेऊ नका, मॅच सुरू ठेवा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अफलातून मॅच, कधीही न विसरता येणारी ही मॅच. या बॉलवर कहाणी काय लिहिलेली असेल, कोणता संघ जिंकेल, कालवी की पुणे? हे कोकणातले संघ मालक, दुसऱ्या बाजूला पुण्याचे संघ मालक. पुणे तिथे काय उणे, परंतु अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आकाशने उडवलाय, आकाशने उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, मिड विकेटला ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट कायम आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. संघर्षातून महान लोक जन्माला येतात म्हणतात ना, तो हा संघर्ष क्रिकेटचा तुमच्या समोर रंगतोय. आता जर 1 बॉल 3 धावा झाल्या, पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल. 1 चेंडू या बैठक. मागचा पाय वाकवला, बॉलला फेकलं आनंदवाडीच्या बंदरावर थेट खाडीमध्ये. 6 धावांसाठी षटकार येतोय. आता समीकरण आहे 1 बॉल 4 धावा, 1 चेंडू 4 रन. पुन्हा एकदा तेच म्हणेन, हाय बीपी, हृदयरोगाचा त्रास, त्या प्रेक्षकांनी या मॅच पासून थोडस दूर राहा. तुमच्यासाठी हा सामना नाहीये, घरी गेलेत तरी चालेल. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 धावा निघाल्या.
मॅच पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये खेळवली जाईल. मेहनत, दोन्ही टीमने मेहनत केली आहे. 23 धावांचं लक्ष होतं. त्यावेळेला असं वाटलं की सामना तर संपलाय, परंतु मैदानामध्ये आकाश चिंदारिया गेलाय. आकाशने सध्या तरी चिंधड्या उडवल्यात गोलंदाजाच्या. फरक काढलीत, पिसं काढलीत, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा एक बॉल, एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. पराभूतांचं लक्ष विजेत्यांकडे असतं आणि विजेत्यांचं लक्ष फक्त जिंकण्याकडे. आज कोणता संघ जिंकेल हे पाहायचंय या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल, आकाश चिंदारिया मैदानाच्या आतमध्ये. ही बॅट नाही तर गदा त्याच्या हातामध्ये वाटते. ज्या पद्धतीमध्ये तो ठोकत सुटलाय, आपला पॅटर्न वेगळा आहे हे ते तो सांगतोय. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे तो इथे सांगतोय. शेवटचा बॉल, एक बॉल, एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चर्चा होते, सनी कसबेला देखील थोडासा घाम फुटलाय. तो देखील काय करेल, तो देखील एक माणूस आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सामना जाईल त्यालाही माहित नव्हतं की 23 धावा मॅजिशियन त्याच्या विरुद्ध आक्रमण करत असताना आकाश चिंदारियाचे हे फटके पहा कुठे पडतायत. खाडीत गेला अक्षरशः बॉल. त्याच दिशेला जे प्रेक्षक मुंबईवरून सामना पाहत आहेत त्याच दिशेला आनंदवाडी गाव आहे, तिथे एक बंदर आहे, तिथे खाडी आहे, तिथेच बॉल पाठवलाय या आकाशने. एक बॉल, 4 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना टाय झाला. सुपर ओव्हर मध्ये देखील सामन्यामध्ये 23 धावांचं लक्ष आणि त्याच्यामध्ये देखील एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं मैदान, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्व प्रेक्षक आपल्या जागेवर उभे झालेत. होऊन जाऊ द्या एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. शेवटचा एक बॉल आहे, एक बॉल मध्ये धावा करायची आहेत. सामना जिंकण्यासाठी 4. जिंकेल कोण? श्रीतेज 11 पुणे की कोइंडे 11 कालवी? सनी कसबे, मॅजिशियन तयार, त्याच्या समोर आकाश चिंदारिया. बॅकफुटला गेलाय, हवेत आहे, फिल्डरने बॉल सोडलाय. 2 धावा मिळतील का? तिसरी जर धाव झाली तर सुपर ओव्हर होईल. एकच झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद आणि ही स्पर्धा जिंकली आहे श्रीतेज 11 सचिन लालदास तापकीर यांच्या संघाने. अभिनंदन श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी.